चला तर आता सुरू करतोय बाबांची प्रसिद्ध झालेली 6वी कथा. कथेचं नाव आहे चिमण्यांची शाळा, जी प्रसिद्ध झाली होती मनोहरच्या मार्च 1965च्या अंकामध्ये. 10चा सुमार झाला. वाड्यातलं गडबडीचं वातावरण ओसरलं. गळ्यात पाट्या दप्तर टाकून वाड्यातील पोरं टोळक्या टोळक्यांनी चारी वाटांनी शाळेत निघून गेली. बडीशेप सुपारी सगळं पायात चपला अडकवत वाड्यातील पुरुष मंडळी कामावर निघून गेली. घरातल्या बायकांनी सुटकेचे निश्वास सोडले आणि त्या दुपारभर वेणुताईंकडे गप्पा मारायला मोकळ्या झाल्या. रानड्यांचा मधू सीताफळावर दगड मारीत राहिला. शेजारची मालती वेणुताईंच्या दारात उभं राहून शिळोप्याच्या गप्पांची सुरुवात करू लागली. आपल्याला माहेरचं पत्र आल्याचं तिनं याच वेळेस जाहीर करून टाकलं. रस्त्यावरून कोणतरी बाई मोठमोठ्याने ओरडत चालली होती. तिच्या मागं पोरांचा घोळका होता. हातातली कामं टाकून वाड्यातल्या बायका दरवाजाकडे धावल्या आणि गजांच्या खिडकीतून नजर टाकून पुष्पाताई घरात वळल्या. मनोहरपंतांचा डब्यावाला अजूनही आला नव्हता. त्यांना उपाशी राहायला लागतं की काय असा विचार पुष्पाताईंच्या मनात डोकावला. त्यांनी पान वाढून घेतलं, तांब्या भांडं घेतलं. घड्याळाच्या काट्याकडे पाहत त्या हळूहळू जेवू लागल्या. रिकामेपणानं एकटेपणानं जेवता जेवता त्यांना कंटाळा आला. घास तोंडातच फिरू लागला. त्यांची अन्नावरची वासनाच उडाली. त्यांची आवडती श्रावण घेवड्याची भाजी पानात तशीच राहिली. त्यांनी हात धुतला आणि उष्टखरकट काढून त्या पलंगाजवळ येऊन उभ्या राहिल्या. उशीच्या आभऱ्यावरची मधुचंद्र ही अक्षरं वाचून त्यांचा चेहरा काहीसा उजळला. पेपर वाचता वाचता त्या पलंगावर आडव्या झाल्या. शेजारच्या मालतीने मोठ्याने रेडिओ लावला होता. त्या कर्कशच्या गाण्यानं त्यांच्या कपाळावर नापसंतीच्या रेषा उमटल्या. जराशानं रेडिओवरची गाणी संपली. 11:30 झाले होते. तशी लगबगीने पुष्पाताई उठल्या. त्यांनी घाईघाईने पातळ बदललं. तोंडावर पावडरीचा पफ फिरवला. मनगटावर घड्याळ चढवलं. मनोहरपंतांचा डबा शेजारच्या मालतीकडे ठेवून त्यांनी सायकल बाहेर काढली. हळूहळू टिळक रोडच्या दिशेने त्या सायकल चालू लागल्या. कॉलेजातील पोरं हास्यविनोद करत मोठमोठ्याने गप्पा मारत फुटपाथवरून चालली होती. मुलींच्या आणि प्रोफेसरांच्या टिंगलीला ऊत आला होता. एका दुकानाच्या कट्ट्यावर दोन पोरी चिवचिवत बसल्या होत्या. अल्लडपणे चिंचा खात होत्या. पुष्पाताईंना एकदम आपलं कॉलेज जीवन आठवलं. आपणही कधीकाळी यौवनाच्या आणि सौंदर्याच्या उन्मादात याच रस्त्यावरून तोऱ्यात हिंडत होतो. एखाद्या किशोरीप्रमाणे अल्लडपणे वावरत होतो. कोपऱ्यावरच्या पेरू अलीकडून पेरू आणि चिंचांची बुटकं घेऊन खाण्यात आपल्या सुखाची परिसीमा होती. आपण तेव्हा डौलात फिरत असू. आपली छेड काढणारी कॉलेजातील मुलं वेड्यासारखी आपल्या मागोमाग फिरत राहत. छे, काय वेगळंच आयुष्य होतं ते. ते स्वच्छंदी आयुष्य, तो मोकळेपणा, तो बालिशपणा फिरून कधीच येणार नव्हता. आणि आपल्याला जगायचं होतं ते एक चाकोरीतलं वृक्ष आयुष्य. शाळेच्या दारापाशी येताच पुष्पाताई दचकल्या. कॉलेज जीवनाची आठवण करणारं त्यांचं मन फिरून व्यवहाराच्या पातळीवर येऊन वावरू लागलं. त्यांनी मनातल्या मनात शाळेचं नाव वाचलं. संस्थेनं नूतन बाल विकास मंदिर, विद्या मंदिर असं क्लिष्ट नाव द्यायच्याऐवजी सुटसुटीत नाव दिलं होतं चिमण्यांची शाळा. पुष्पाताई हसल्या. सायकलीवरून खाली उतरल्या. बाई नमस्ते म्हणत हातातले कढीचे डबे नाचवत दोन बुटकी पोरं वर्गाकडे धावली. बाहेरच्या नळापाशी एक चुणचुणीत छोकरा नळाला तळहात लावून अंगणात पाणी उडवत होता. त्याची काळीभोर झुलपं कपाळावर खेळत होती. त्याचा खोचलेला शर्ट पाण्याने ओला झाला होता. बॉबकट केलेली आणि ऐटदार फ्रॉक घातलेली एक छोकरी आईबरोबर शाळेत आली. दिलीपकडे पाहत हेल काढून हॅलो दिलीप असं म्हणाली. दिलीप अवखळपणे हसला. त्याने पाण्याचा रोग तिच्याकडे वळवला. ती घाबरून मागं पळाली. आईला बिलगली. पुष्पाताईंनी खिडकीतून हे सारं पाहिलं. त्या ओरडल्या, दिलीप आत ये पाहू हं." चांगली शिक्षा करते तुला. दिलीप शिक्षेच्या भीतीने घाबरला. त्याला बाईंची शिक्षा माहीत होती. शाळा सुटल्यावर वर्गात नुसते बसून राहायचं तासभर. बाकीची मुलं वाड्यातल्या अंगणात खेळणार होती. ती सारी एकमेकांच्या अंगणावर पाणी उडवणार, विट्टी दांडू खेळणार, चेंडू खेळणार आणि दिलीपला मात्र वर्गात नुसतं हाताची घडी लावून घालून बसायला लागणार होतं. मग मात्र दिलीप घाईघाईने वर्गात येऊन बसला. चिमण्यांची शाळा भरली. प्रार्थना झाली. पुष्पाताईंनी दिलीपला चित्र जुळवायला सांगितलं. आशा ठोकळे लावत बसली. दोन पोरं घोडा खेळू लागली. शाळेत नुकताच आलेला सुरेश पुष्पाताईंना, बाई डबा कधी खायचा म्हणून विचारू लागला. त्याला जवळ घेऊन पुष्पाताई उत्तरल्या, सुट्टी झाली की खायचा. सुरेशने आपले घारे डोळे बाईंकडे रोखले. बाई तुम्ही लवकर सुट्टी का नाही हो करत त्याने विचारले. पुष्पाताई हसल्या. त्यांनी सुरेशच्या पाठीवरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, डब्यात काय आणलेस रे लबाडा, आम्हाला देणार ना.
सुरेशने मान हलवली. "हो, देईन की. पण मला आता गोष्ट सांगितली पाहिजे तुम्ही." सुरेशचं बोलणं शेजारच्या साधनेने ऐकलं. तिनं शोभाला, शोभानं आशाला, आशानं दिलीपला हे सांगितलं. अन् पोरांनी "बाई आम्हाला पण गोष्ट सांगा" असा एकच गलका केला. पुष्पाताई हसल्या. "चला गोष्ट सांगते तुम्हाला." त्या उत्साहाने सर्वांकडे पाहत म्हणाल्या. दाटीवाटीनं सारी पोरं त्यांच्या भोवती बसली. दिलीप गाल फुगून मागं बसला. "तुला नाही का रे ऐकायची गोष्ट? चल ये जवळ. बैस आता." पुष्पाताईंनी गोष्ट सुरू केली. चिमणे डोळे विस्फारले गेले, कान टवकारले गेले. पोरं परीबरोबर विहार करू लागली. अद्भुत जगात स्वतःला विसरली. शिंगाच्या राक्षसानं त्यांची चिमुकली काळजं धडधडली. गोष्टीला रंग भरला. मुलं तल्लीन झाली. सुरेश बाईंच्या कुशीत दडला. सुरेशला थोपटत बाई गोष्ट सांगत राहिल्या. त्या सारं काही विसरल्या. चिमणे डोळे, गोबरे गाल, मुलांचे छोटं विश्व. गोष्ट संपली. मुलं तंद्रीतच होती. त्यांनी ती पंख लावलेली परी आवडली होती. शिंगाच्या राक्षसाच्या कल्पनेने ती थरारली होती. जराशाने पुष्पाताई म्हणाल्या, "चला उठा आता, डबा खायचा ना?" पोरं लगबगीने डब्याकडे धावली. छोटे छोटे डबे उघडले गेले. शिरा, लाडू, चिवडा, केक्स. पोरं डबा खाण्यात दंग झाली. पुष्पाताई खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. समोरच्या बंगल्याच्या आवारात डाळिंबाचं झाड फुललं होतं. त्यांची तांबडी फुलं आकर्षक दिसत होती. झाडांवर चिमण्यांची शाळा भरली होती. चिमण्या चिवचिव करत नाचत होत्या. पोरांची खाणी झाली. काही जण डब्यानं पाणी प्यायले, काहींनी नळाला तोंड लावली. कोपरापर्यंत उघळेसपर्यंत ती पाणी प्यायली. पुष्पाताई ओरडल्या, "अरे पिंपातलं पाणी प्या." पाण्यात खेळणारी, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणारी पोरं बाईंच्या ओरडण्याने एकदम चिडीचप्प झाली. बाईंनी अंकलिपी शिकवायला सुरुवात केली. तशी पोरं डुलक्या घेऊ लागली. कोणी पाटी विसरलं होतं, कोणी पेन्सिल. छोटा सुरेश, "बाई झोप येते मला," म्हणत पुष्पाताईंजवळ बसला. पुष्पाताई त्याला थोपटता थोपटता मुलांना शिकवू लागल्या. पोरं कंटाळली. काही केल्या त्यांचं लक्ष अभ्यासात लागेना. पाहता पाहता 3 वाजले. शाळेच्या गड्याने मोठ्याने घंटा वाजवली. शाळेत चिवचिवाट झाला. पुस्तकं आणि डब्बे गोळा करून पोरं शाळेबाहेर पळाली. आपापल्या आईबरोबर गेली. सगळी मुलं घरी गेल्यानं शाळेत कसं शांत वाटू लागलं. ती शांतता पुष्पाताईंना असह्य झाली. त्या अतिशय अस्वस्थ झाल्या. त्या शांततेने नको केलं त्यांना. अशी शाळा भरावी, पोरांनी खेळावं, डबा खायला बसावं, त्यांची दोस्ती, छोटी-छोटी भांडणं, रुसवे-फुगवे, गट्टी-फू सारं काही चालू राहावं. दिलीप, शोभा, वासंती, साधना सर्वांनी आपल्या भोवती घोळका करावा. आपल्याला गोष्ट सांगायला हट्ट धरून बसावं. आपण उत्साहानं त्यांना पऱ्यांच्या, देवांच्या, राक्षसांच्या गोष्टी सांगत राहाव्या. त्यांचे चिमुकले चेहरे, विस्फारलेले डोळे, त्यांचं छोटं विश्व. पुष्पाताई समोरच्या डाळिंबाच्या झाडाकडं रिकाम्या नजरेने पाहू लागल्या. बॉबकट केलेल्या एका गोंडस बाहुलीला हाताशी धरून एक गोरीपान सुंदर बाई शाळेच्या फाटकातून आत आली. त्या बाईकडे पाहून पुष्पाताई हसल्या. त्या बाईच्या निळ्या डोळ्याकडे त्यांनी पाहिलं. तेच डोळे त्या छोट्या मुलीत हुबेहूब उतरले होते. त्या म्हणाल्या, "या ठकीचं काय नाव घालायचं आहे?" "ठकी नाही काही, रेखा आहे माझं नाव, रेखा." गाल फुगवून ती इटुकली पोर ठसक्यात उत्तरली. पुष्पाताई पुढं झाल्या. त्यांनी रेखाला कडेवर घेतलं. तिच्या गालावर टिचकी मारत त्या म्हणाल्या, "रेखा? रेखा का नाव आहे तुझं? आम्हाला बाई ठाऊकच नव्हतं." इतक्यात रेखाचं लक्ष शेजारच्या लाकडी घोड्याकडे गेलं. पुष्पाताईंच्या कडेवरनं ती लागलीच खालती उतरली आणि घोडा घोडा खेळू लागली. मोठ्यानं गाणं म्हणू लागली. पुष्पाताई रेखाकडे पाहतच राहिल्या. निळ्या डोळ्यांची रेखा त्यांना फारच आवडली होती. रेखाच्या आईने विचारलं, "मग काय केव्हापासून पाठवू रेखाला?" "उद्यापासून येऊ दे ना." "सांभाळा, फार हूड आहे ती." पुष्पाताई हसल्या. "त्याची काळजी करू नका तुम्ही. खूप हूड मुलं आहेत आमच्या या चिमण्यांच्या शाळेत. जोडीदारही मिळतील तिला इथं." पुष्पाताई टेबलापाशी गेल्या. त्यांनी रजिस्टर काढलं. "हं, नाव सांगा रेखाचं." "रेखा सुहास गोरे." पुष्पाताई दचकल्या. त्यांनी मान वर केली आणि चमकून रेखाच्या आईकडे पाहिलं. "सुहासची मुलगी ही?" रेखाची आई हसली. "अय्या, तुमची आणि त्यांची एवढी ओळख आहे? एकेरी नाव घेतलं म्हणून विचारते." पुष्पाताई त्या निळ्या डोळ्यांकडे एकटक पाहत म्हणाल्या, "सुहासला कोण ओळखत नाही? आमच्याच वर्गात होता तो. रणजी ट्रॉफीतून खेळला होता तो त्यावेळी." पुष्पाताई थोडा वेळ थांबल्या आणि जरासाने म्हणाल्या, "तुमचं नाव सांगाल?" "मृणाल. मृणाल माझं नाव." पुष्पाताई उठल्या. त्यांनी मृणालच्या खांद्यावर हात ठेवला. "रेखाची काळजी करायची नाही. आनंदात राहील ती इथे. मात्र एक करायचं.
रोज तिला आणून सोडायचं आणि घेऊन जायचं. रहदारी फार आहे ना टिळक रोडवर. मृणालनं मान डोलावली. पुष्पाताईंनी त्या निळ्या डोळ्यांचं पुष्पाताईंना त्या निळ्या डोळ्यांचं फार आकर्षण वाटलं. तिनं रेखाला हाक मारली. रेखा नाकोशीने उठली. आईबरोबर जाऊ लागली. जाता आता तिने पुष्पाताईंना टाटा केला. त्या दोघी वळल्या. दिसेनाशा झाल्या. पुष्पाताई मृणालच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिल्या. ती तिथून गेली तरी त्यांच्या डोळ्यासमोरून तिची आकृती हलत नव्हती. त्यांना वाटलं खरंच सुहासची बायको किती सुंदर आहे. तिचे निळे डोळे, केतकीसारखा रंग. छे, कुठं मृणाल आणि कुठं मी. इतका वेळ कष्टाने दाबून ठेवलेली सुहासची आठवण पुष्पाताईंना चैन पडू देईन. सुहासचे कॉलेजमधले रंगलेले सामने, आपण त्याचं केलेलं अभिनंदन आणि ओळखीचं पहिलं स्मित. नंतर कॉलेजभर गाजलेली सुहास आणि आपली मैत्री. एम्प्रेस गार्डनच्या ट्रिपमधला तो धुंद एकांत. सुहासनं आणि आपण रंगवलेले प्रीतीचे अनेक क्षण. पुढच्या आयुष्याची स्वप्न आणि नंतर सगळंच कसं कोसळून पडलं. एकाएकी दादा वारले, नाईलाजानं आपल्याला कॉलेज सोडावं लागलं. नंतर आयुष्यभर मागं लागलेली नोकरी. सुहास गाजत होता. त्याचे फोटो वर्तमानपत्रात येत होते. टेस्ट मॅचेसमध्येही तो खेळत होता. आपण वेड्यासारखी कॉमेंट्री ऐकत होतो. सुहास इंग्लंडला गेला. आपण अगदी एकाकी झालो. तो आपल्याला पार विसरला. गरिबीनं आपलं मन मारलं आणि पुढे एका अनोळखी, अपरिचित माणसाबरोबर आपलं लग्न झालं. आता सुहासची मुलगी आपल्या शाळेत खेळणार, बागडणार. पुष्पाताईंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी आपली व्यथा मनात दाबून टाकली. त्या गदगदल्या. त्यांचा कंठ दाटून आला. त्या समोरच्या डाळिंबाच्या झाडाकडं विषण्णपणे पाहू लागल्या. डाळिंबावरच्या चिमण्या कुठं उडून गेल्या होत्या आणि डाळिंबाची एक काटेरी फांदी तेवढी डुलत राहिली होती.